तर राज्यामध्ये वाढते बालविवाह आणि अल्पवयीन मातांच्या घटनांनी प्रशासनाची झोप उडवली आणि याच पार्श्वभूमीवर आता एक मोठा बदल सुचवला जातोय। लग्नपत्रिकेवरच वधूवराची जन्मतारीख छापणं बंधनकारक करावं अशी महत्त्वाची शिफारस राज्य बालहक्क संरक्षण आयोगानं सरकारला केली। पण हा निर्णय खरंच बालविवाह रोखू शकेल का आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा नियम वधूवरांसह कुटुंबियांना मान्य होणार का याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट। लग्नपत्रिकेवर वरवधूची जन्मतारीख बंधनकारक करा। बालहक्क आयोगाकडून राज्य सरकारला शिफारस। बालविवाह टाळण्यासाठी बालहक्क आयोगाची सूचना। लग्न म्हटलं की उत्साह, तयारी आणि रंगतदार पत्रिका। पण आता याच पत्रिकेत एक मोठा बदल होण्याची शक्यता आहे। राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने लग्नपत्रिकेवर वधूवराची जन्मतारीख अनिवार्य करण्याची शिफारस राज्य सरकारला केली आहे। सोलापूरसह राज्यात उघड झालेल्या अल्पवयीन मातांच्या प्रकरणांनंतर आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे। राज्यामध्ये बालविवाहाचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढत चाललंय आणि एककडे आपण सामाजिक चळवळीमधून बालविवाह थांबले पाहिजे असा प्रयत्न करतोय। त्याचबरोबर ही जर जन्मतारीखच्या पत्रिकेवर छापली तर मोठ्या प्रमाणावर या प्रकाराला प्रतिबंध बसेल असं आमचं मत आहे। म्हणून आम्ही राज्य सरकारला विनंती केली आणि आपल्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारला विनंती करतो की तातडीने या बाल हक्क आयोगाच्या सूचनेची अंमलबजावणी करावी आणि लग्नपत्रिकेवर मुलाची आणि मुलीची ही जन्मतारीख लिहिणं हे कंपल्सरी करा। राजस्थानच्या धर्तीवर हा नियम लागू करण्याचा विचार असून बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती मोहीम अधिक तीव्र करण्यावरही आयोगाचा भर आहे। मात्र लग्नपत्रिकेत वयाची अट आली तर काही प्रश्न उपस्थित होतात। लग्नासारख्या वैयक्तिक समारंभात अशी माहिती सार्वजनिक करणं लोकांना मान्य होईल का? काही कुटुंब ही अट टाळण्यासाठी खोटी माहिती देणारच नाहीत, याची शाश्वती काय? लग्नपत्रिका छापणाऱ्या मुद्रकांवरही कायदेशीर जबाबदारी येणार का? ग्रामीण भागात नियमांचं पालन कसं होणार? या नियमाची अंमलबजावणी नेमकी कशी होणार? सर्वात महत्त्वाचं म्हणजे बालविवाह थांबवण्यासाठी हा उपाय पुरेसा ठरणार आहे का? बीडमधील सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव यांनी मात्र ही शिफारस योग्य असल्याचं मत मांडलंय। एखादं पोर्टल असं निश्चित करायला पाहिजे, जसं की आपल्या बाळाचा जन्म एखाद्या दवाखान्यात झाला, घरी झाला तर त्याची नोंदणी ही नगरपालिकेकडे होते आणि नगरपालिका तिथनं जन्मतारखेचा पुरावा देतात। तशा पद्धतीचा जन्मतारखेचा पुरावाच एखादा शासकीय टेबल जर तसा केला, प्राधिकृत असा तिकडे अधिकारी तिकडे ठेवला तर नक्कीच हे बालविवाह रोखले जातील आणि बालमातांचं पण नगण्य असं प्रमाण होईल असं वाटतं। लग्नपत्रिकेचं राजस्थान मॉडेल राबवलं गेलं तर बालविवाह लपवणं कठीण होईल। समाजाचा सहभाग वाढीस लागेल। कुटुंबामध्ये बालविवाहाबाबत धाक निर्माण होईल। लग्न प्रक्रियेतील पारदर्शकता वाढीस लागेल। मुलींच्या शिक्षण, आरोग्याच्या संरक्षणाला मदत होईल। बाल लैंगिक शोषणावर अप्रत्यक्ष आळा बसू शकेल। बालविवाह रोखण्यासाठी घेतलेलं हे पाऊल किती प्रभावी ठरतं आणि समाज त्याला कितपत स्वीकारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहेच। बालविवाह रोखण्यासाठी हा एक महत्त्वाचा प्रयत्न असला तरी त्याची अंमलबजावणी आणि समाजाची मानसिकता बदलणं हेच खरं आव्हान असेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।